लसूण हा असा मसाल्याचा पदार्थ आहे जो प्रत्येकाच्या घरी दररोज वापरला जातो. तसंच लसूण हा भाजीत किंवा एखाद्या पदार्थात मिक्स केल्यावर त्या पदार्थाला आणखी भारी चव येते. लसूण फक्त पदार्थामध्ये टेस्ट आणायचं काम करत नाही, तर सोबतच लसूणमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक देखील असतात, परंतु आपल्याला त्याच्याबद्दल माहीत नसतं. जसे की लसूण खाल्ल्यावर त्याचे काय फायदे होतात, लसूण कधी खावे, लसणात कोणते जीवनसत्वे असतात, लसणात कोणते रसायन असते. तर अशा बऱ्याच गोष्टी ज्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आणि सविस्तरपणे माहिती देणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक नक्की करा. लसूण आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या आरोग्याला अनेक फायदे असतात. मित्रांनो, कच्च्या लसणाच्या सेवनाने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. त्याच आज आपण डिस्कस करणार आहोत. आयुर्वेदानुसार लसणामध्ये अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2 ते 3 कळ्या खाल्ल्या तर अनेक आजार दूर केले जाऊ शकतात. तसेच याने शरीरातील अवयव देखील निरोगी आणि शक्तिशाली बनतात. तर आता बघूयात लसूण हा पुरुषांसाठी कसा फायदेशीर असतो. मित्रांनो, महिलांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा धोका अधिक राहतो, ज्याचं मोठं कारण म्हणजे हाय ब्लड प्रेशर. नियमितपणे लसणाचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरच्या ज्या समस्या असतात त्या कमी होतात. लसणाचा उपयोग आपण ब्लड प्रेशरसाठी हा औषधासारखा देखील करू शकतो. लसूण हा आपण वाटून खाऊ शकतो किंवा त्याचे बारीक बारीक तुकडे देखील करू शकतो. मित्रांनो, आजकाल हृदयरोग होणं ही खूप सामान्य समस्या झाली आहे. नको त्यावेळी आणि नको त्या वयात कोणालाही कधीही हृदयरोगासारखा हा आजार होऊ शकतो. परंतु लसणाच्या कापोळ्या जर तुम्ही तुमच्या आहारात सामील केल्या आणि सकाळी तुम्ही 80 पोटी 2 लसणाच्या कापोळ्या खाल्ल्या तर तुमचा ब्लड प्रेशर हा खूप सामान्य राहतो आणि तुम्हाला खूप धोके जे टळू शकतात. आयुर्वेदामध्ये लसूण हा औषध म्हणून वापरला जातो. लसणाचा उग्र वास अनेकांना आवडत नाही, त्यामुळे काही लोक लसूण खाण्याचं टाळतात. पण मित्रांनो, कमी प्रमाणात का होईना, पण आरोग्यासाठी तुम्ही दररोज लसणाचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, लसणाचा उग्र वास येतो, मग तुम्ही त्याचा थोड्या प्रमाणात तरी वापर करा. कच्चा लसूण जर तुमच्याने खावत नसेल तर तुम्ही लसणामध्ये थोडासा गूळ किंवा थोडीशी साखर मिक्स करू शकता. त्यामुळे त्याचा उग्रवास नाहीसा होतो आणि मग तो चविष्ट देखील लागतो. जर तुम्ही तुमच्या आहारात लसणाचा समावेश केला तर कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास खूप मदत होते. रक्तातील एकूण कोलेस्टेरॉलची पातळी आणि बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी लसूण हा फायदेशीर असतो. लिव्हरमधील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास लसूण हा उपयुक्त असल्याने आपल्या लिव्हरचे काम देखील सोपे होते. आपल्या शरीरात आणि आपल्या रक्तातील जे कोलेस्टेरॉलचं प्रमाण असतं ते नियंत्रणात राहणं खूप गरजेचं असतं. जर रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी जास्त झालं तर याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्या देखील बघायला मिळू शकतात आणि हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचं लसूण हे उत्तम कार्य करतो. लसणाचा उपयोग हा आपल्या भारतात हजारो वर्षापासून होत आहे. अनेक भाज्यामध्ये पदार्थामध्ये लसणाची फोडणी दिली जाते. लसणाचा सढळ हस्ते वापर केला जातो. लसूण हा शरीरामधील रक्ताच्या गाठी न होऊ देता रक्त पातळ करण्यासाठी फायदेशीर आहे. परिणामी हृदयाशी निगडीत आजार असल्यास डॉक्टर लसणाचा वापर जेवणात करायला सांगतात. यासोबतच लसूण हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो. त्यामुळेच लसणाच्या उग्रवासाचा ज्यांना त्रास होतो ते देखील हिवाळ्यात लसणाचं सेवन करताना आपल्याला दिसतात. आता बघूयात लसणाचे काही औषध गुण. लसूण हा एलियम म्हणजे कांदा या वर्गातील वनस्पती आहे. लसणाला आपण कांद्याशी निगडीत मानू शकतो. लसणाच्या प्रत्येक गाठीमध्ये 10 ते 20 कळ्या असतात. लसूण हे भारतासह जगात अनेक ठिकाणी पिकवले जाते.
त्याचा तीव्र गंध आणि उत्कृष्ट चवीमुळे जगातल्या प्रत्येक स्वयंपाकघरात त्याचा सर्रास वापर केला जातो. परंतु प्राचीन काळी लसूण म्हणजे फक्त औषध अशी धारणा होती. लसणाच्या या फायद्यामुळे तेव्हाच्या प्राचीन संस्कृतीमध्ये या वनस्पतीला मोठी मागणी होती. इजिप्शियन, बॉबलियन, ग्रीक, रोमन आणि चीनी संस्कृतीतही लसणाच्या फायद्याबद्दल त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख केला गेला आहे. लसूण ही आरोग्याला फायदेशीर का आहे हे आधुनिक वैज्ञानिकांना, अभ्यासकांना आता समजले आहे. एका संशोधनानुसार जेव्हा लसूण कापला, दाबला किंवा चावला जातो तेव्हा त्यातील सल्फर हा प्रतिक्रिया करून संयुगे तयार करतो. लसणापासून तयार झालेल्या कंपाऊंडमध्ये एलियन हा सुप्रसिद्ध घटक असतो. त्याच्या कापलेल्या लसणामध्येच एलिसिन आढळतो, जो अस्थिर कंपाऊंड आहे. काही लोक असंही विचारतात, लसूण हा मानवाचे आयुष्य वाढवू शकतो का? तर मानवाचे आयुष्य वाढवणं ही एक अशक्य गोष्ट आहे. परंतु ब्लड प्रेशर सारख्या जीवघेण्या आजारावर लसूण उपयुक्त मानले गेले आहे. यावरून आपण असे म्हणू शकतो की लसूण आपल्याला दीर्घायुषी बनवण्यास मदत करू शकतं. कारण की लसूण जर आपण चांगल्या प्रमाणात खाल्ला तर आपल्याला हृदयरोगासारखे आजार कधीच होणार नाही, ब्लड प्रेशरसारख्या समस्या आपल्याला निर्माण होणार नाही आणि मग आपण असे म्हणू शकतो की लसूण आपले आयुष्य वाढवतो. लसूण हा अप्रत्यक्षपणे सर्दी खोकल्यापासून देखील आपले संरक्षण करतो. लसणामध्ये असणाऱ्या घटकामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 12 आठवड्याच्या अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की लसणाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला सर्दी ताप कमी वेळा होतो. अन्य संशोधनातून असे समोर आले आहे की दररोज लसणाच्या अर्काची 2.5 ग्रॅम मात्रा घेणारे सर्दी तापापासून लवकर बरे होतात. म्हणजे जे लसणाचे सेवन करत नाहीत ते 61% जास्त दिवस आजारी असतात. याशिवाय एका रिव्ह्यूनुसार हे प्रमाण योग्य नसून यात अजून संशोधनाची गरज आहे असे देखील काही लोकांनी म्हटले आहे. या सगळ्यात लसणाच्या उपयोगितेबाबत जास्त पुरावे नसले तरी देखील तुम्ही दररोज जेवणामध्ये लसूण वापरल्यास आजारापासून स्वतःला वाचवू शकतात, हे मात्र सत्य आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की लसूण खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बरेच काही फायदे आपल्या शरीराला होतात. पण असं नाही, लसूण खाण्याचे काही तोटे देखील आहेत. बऱ्याच लोकांसाठी त्याचे सेवन हानिकारक देखील बनते. लसूण खाल्ल्यामुळे शरीराचा रक्तदाब हा वाढत असतो. त्यामुळे काही लोकांना अस्वस्थता, चक्कर येणे किंवा रक्तदाबाच्या समस्या ह्या दिसू शकतात. त्यामुळे लसणाचे ज्या लोकांना काही ॲलर्जिक तोटे आहेत त्यांनी लसणाचे सेवन हे कमी प्रमाणात करावे. परत जास्त लसूण खाल्ल्याने आपले यकृत देखील खराब होऊ शकते. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट नावाचा घटक असतो, ज्यामुळे यकृतात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणात आपण लसणाचे सेवन करायला हवे. मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.